आज आपण बघितलं की नवी मुंबई महापालिका स्थापनेपासून आदरणीय दादांच्या आशीर्वादाने मी या सभागृहात अपवादात सोडल्यानंतर मी कायम आहे. ज्या ज्या वेळेस या ठिकाणी भरती झाली ते गावाकडनं लोक आलीत. प्रत्येक अधिकाऱ्याने आपापल्या गावातली लोक इथे आणलेत. मी नावानिशी सांगतो, माझं पण गाव आहे, परंतु आमची कधी भावना झाली नाही की गावावरनं इथे आणायची कोणाला. इथल्या स्थानिकांना प्रथम प्राधान्य द्या. या ठिकाणी नेहमी इथल्या स्थानिक रहिवाशांवरती अन्याय करण्याचं काम या ठिकाणी प्रशासन करतंय. आज वाशी हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर आता जाऊन बघा, तिथे तुम्ही उभे राहू शकता का? तिथे गेल्यानंतर पहिली गोष्ट म्हणजे इथल्या स्थानिक लोकांना माहितीच नाही मला पहिलं काय करायचंय, केस पेपर कुठे काढायचा आहे. अहो, त्या ठिकाणी आपली जर 5 असतील तर 50 मुंबईची लोक येतात. आज सुद्धा तुम्ही जा त्या ठिकाणी, प्रत्येक याच्यामध्ये जा हॉस्पिटलमध्ये, आणि तिथे बघा बेडवरती त्यांना ॲड्रेस विचारा, मानखूर, गोवंडी, शिवाजीनगर. आणि त्याच्यामध्ये आपण 10 जण बाहेरचे भेटली की 2 जण आपल्या नव्या मुंबईचे. कुठचा रे? कोपरखेरणा, ऐरोली. आणि तिथे बऱ्याचशा स्टाफ जो आहे, काही लोक इतके जीव लावतात की त्यांच्या घरातला पेशंट आहे अशा पद्धतीत राहतात. परंतु काही लोक अक्षरशः त्याची म्हणजे जबरदस्ती त्यांना बाहेर काढायचं काम करतात. तर त्या ठिकाणी नव्या मुंबईच्या रहिवाशांसाठी प्रवेशाबाबत हॉस्पिटलमध्ये एक स्वतंत्र खिडकी असावी. त्याच्या आधार कार्डच्या ॲड्रेसवरती त्याला प्रथम प्राधान्य नवी मुंबईकरांना दिलं पाहिजे, जिथे केस पेपर काढतात. म्हणजे आधार कार्ड प्रॉपर, म्हणजे त्याच्यावर ॲड्रेस प्रूफ आहे की मी नव्या मुंबईचा रहिवासी आहे, त्याला प्रथम प्राधान्य द्या. त्यांच्या पैशाने आपण या ठिकाणी नवी मुंबईचा बोजवारा सांभाळतोय. द्या ना, माणुसकीच्या नात्याने मुंबईच्या लोकांना द्या, कुठच्याही लोकांना द्या, दिलंच पाहिजे. परंतु नव्या मुंबईच्या ताटातलं काढून त्यांना द्यायची काही गरज नाही. आमचं पहिलं व्यवस्थित होऊ द्या.